सर्व दत्त परिवारास साष्टांग प्रणिपात. शुभ प्रभात. दत्त माझा मी दत्ताचा. रचना श्री गुरुदत्त चरणी अर्पण. माऊलींनो, 3 ऑक्टोबर रोजी घटस्थापना होऊन नवरात्रास प्रारंभ होणार आहे. तर जाणून घेऊया की या नवरात्रामध्ये प्रत्येक दिवसानुसार देवीला कुठला नैवेद्य अर्पण केल्याने आपल्याला कोणते फायदे होणार आहेत व आपल्या कुठल्या समस्या यामुळे दूर होणार आहेत व देवीला प्रसन्न करण्यासाठी कुठल्या दिवशी आपण कुठला प्रसाद करायचा आहे हे देखील पाहूयात. तर नवरात्रीमध्ये पहिला दिवस असतो तो शैलपुत्रा देवीचा. आणि या दिवशी जर आपण शैलपुत्रा मातेच्या चरणी जर गोमातेचे शुद्ध तूप जर आपण अर्पण केले तर आपल्या शारीरिक कुठल्याही समस्या, अडचणी, रोग दूर होऊन आपणास निरोगी शरीर लाभणार आहे. तसेच नवरात्रीचा दुसरा दिवस म्हणजे ब्रह्मचारिणी देवीचा आहे. या दिवशी आपण ब्रह्मचारिणी मातेला साखर अर्पण करून प्रसन्न केले तर देवीच्या चरणी आपण साखर अर्पण केली तर आपल्या कुटुंबामधील सदस्यांमध्ये त्यांचे आयुर्मान वाढणार आहे, त्यांना उदंड आयुष्य लाभणार आहे. तर त्यामुळे आपण नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी देवीला साखर अर्पण करायची आहे. देवीचे नवदुर्गेचे तिसऱ्या दिवशीचे रूप म्हणजे चंद्रघंटा या मातेच्या रूपाची पूजा केली जाते. तर चंद्रघंटा या मातेला आपण जर त्या दिवशी दूध किंवा खीर किंवा आपण दुधापासून बनवलेले कुठलेही गोड पदार्थ जर आपण त्या दिवशी ब्राह्मणांना अर्पण केले तर ते त्या दिवशी शुभ आहे आणि त्यामुळे आपल्या सर्व दुःखापासून आपल्याला मुक्ती मिळणार आहे आणि परमसुख लाभणार आहे. तर नवरात्रीचा चौथा दिवस. नवरात्रीचा चौथ्या दिवशी मातेला मालपुआ अर्पण करावा. चौथा दिवस हा दुर्गा देवीचा आहे. दुर्गा देवीला प्रसन्न करण्यासाठी आपण चौथ्या दिवशी मालपुआ अर्पण करावा आणि हा नैवेद्य आपण कुठल्याही एका मंदिरातील ब्राह्मणाला दान करावा. तो ब्राह्मणाला दान केल्याने आपल्या बुद्धिमत्तेचा विकास होऊन आपण जे निर्णय घेतो त्याची क्षमता वाढणार आहे. त्याचप्रमाणे नवरात्रीचा 5वा दिवस म्हणजे स्कंद मातेचा दिवस आहे. या दिवशी आपण या स्कंद माता देवीला केळी अर्पण करणे खूप चांगले आहे. जर आपण या दिवशी मातेला केळी अर्पण केली तर आपल्याला आरोग्य आणि निरोगी शरीर लाभणार आहे. नवरात्रीचा 6वा दिवस. नवरात्रीच्या 6व्या दिवशी आपण मातेला जर मध अर्पण केले तर ते खूप शुभ मानलेले आहे. मध अर्पण केल्याने व्यक्तीची आकर्षण शक्ती वाढणार आहे. नवरात्रीच्या 7व्या दिवशी आपण मातेला गुळाचा नैवेद्य दाखवायचा आहे. या 7व्या दिवशी जर आपण मातेला गुळाचा नैवेद्य अर्पण करून ब्राह्मणाला जर दान दिले तर आपली सर्व दुःखापासून मुक्ती होऊन अनपेक्षित संकटापासूनही आपले रक्षण होणार आहे. त्याचप्रमाणे नवरात्रीचा 8व्या दिवस देवीला आपण नारळ अर्पण करावा आणि नारळ दानही करावे. यामुळे आपल्या मुलांच्या संबंधित सर्व समस्या ज्या आहेत त्या दूर होऊन त्यांची मुक्ती मिळणार आहे व देवी मातेचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होणार आहे. आता नवरात्रीचा शेवटचा दिवस म्हणजेच नवमी. या तिथीला आपण ब्राह्मणांना तीळ अर्पण करावेत. आपण असे केल्याने आपल्या मृत्यूच्या भीतीपासून मुक्तता मिळते व अनुचित ज्या घटना आपल्या आयुष्यात घडत असतात त्यांनाही आळा बसतो. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा.